इथला सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की गती किंवा मोशन म्हणजे नक्की काय. बघा, गती ही नेहमी सापेक्ष असते. एखादी वस्तू गतिमान आहे की स्थिर हे पूर्णपणे पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनावर म्हणजेच त्याच्या संदर्भ बिंदूवर किंवा फ्रेम ऑफ रेफरन्सवर अवलंबून असतं. उदाहरणच घ्यायचं झालं तर समजा तुम्ही बसमधून प्रवास करताय. तुमच्या शेजारी बसलेली व्यक्ती तुम्हाला स्थिर वाटेल, पण बसच्या बाहेर उभ्या असलेल्या एखाद्या माणसाला मात्र तीच व्यक्ती बससोबत वेगाने पुढे जाताना दिसेल. वास्तवाचं हे आकलन पूर्णपणे संदर्भावर अवलंबून आहे हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आता आपण याच गतीच्या गणिताकडे जरा सविस्तर पाहूया. भौतिकशास्त्रज्ञ या वास्तवाचा नकाशा कसा तयार करतात. यासाठी आपल्याला अंतर आणि विस्थापन या दोन गोष्टींमधला फरक समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. अंतर म्हणजे काय, तर तुम्ही प्रत्यक्षात पार केलेल्या मार्गाची एकूण लांबी. या दिशेचा काहीही संबंध नसतो, म्हणून ही एक अदिश किंवा स्केलर राशी आहे. पण विस्थापन म्हणजे अगदी सुरुवातीच्या बिंदूपासून ते अंतिम बिंदूपर्यंत मारलेली एक सरळ शॉर्टकट रेषा. या दिशा अत्यंत महत्त्वाची असते, म्हणून ती सदिश म्हणजेच वेक्टर राशी आहे. हे आणखी सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी हे उदाहरण बघा. इथे प्रशांत थेट आपल्या घरातून शाळेत जातोय, जो मार्ग फक्त 1300 मीटरचा सरळ रेषेतील मार्ग आहे. पण शीतल मात्र आधी तिच्या मैत्रिणीकडे जाते आणि मग तिथून शाळेत जाते. त्यामुळे तिला एकूण 1700 मीटरचं अंतर कापावं लागतंय. इथे प्रशांतचा मार्ग हा विस्थापनाचा एक उत्कृष्ट नमुना आहे, ज्यामुळे त्याचा वेळ वाचतोय. सोप्पा आहे ना. आता जशी विस्थापनाला दिशा असते तशीच वेग म्हणजेच व्हेलॉसिटी ही सुद्धा एक सदिश राशी आहे. या एका नागमोडी रस्त्यावरून जाणाऱ्या मोटरसायकलकडे पहा. जरी या गाडीचा स्पीड म्हणजे चाल अगदी स्थिर असली तरी रस्ता वळणदार असल्यामुळे तिची दिशा सतत बदलत असते. आणि हे नेहमी लक्षात ठेवा, दिशा बदलली की वेग म्हणजे व्हेलॉसिटी आपोआप बदलते.